मागं पाठवतो पाठवा सर का नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरातील कृष्णाई या कार्यालयासमोर आहोत। कृष्णाई कार्यालय माजी आमदार अमरशिव पंडित साहेब आणि नवनिर्वाचित आमदार विजयसिंह पंडित यांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयापुढे विजयराजे पंडित आमदार झालेला जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आपण कशा प्रकारे जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपण ते प्रत्यक्षात दैनिक संघर्षोद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून ते दाखवणार आहोत। आणि आता आपण प्रत्यक्षात विजयराजे पंडित यांचे जे हितचिंतक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांचे प्रेम करणारे जे लोक आहेत आपण त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत। विजयराजे पंडित हे आमदार झाल्यामुळे आज गेवराई मतदारसंघामध्ये एक प्रकारची दिवाळी साजरी करण्यात येत आहे। ते आपण बघूयात आपण ज्या प्रकारे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये कशा प्रकारे जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। विजयराजे पंडित आमदार झाल्यापासून मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्साह दिसत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। का नाव आहे आपलं? मी गजानन काळे, लुकामसला। बरोबर। आज आमचा इतका आनंद झालेला आहे, आमचा आनंद गगनात मावेना। आज आम्हाला सोन्याचा दिवस आहे, राजे आमदार झाले म्हणजे आमचा आज सोन्याचा दिवस आला आहे। सगळ्यांच्या सहकार्याने कष्ट घेतले आणि आम्ही इथे एकजुटीने काम केल्यामुळे हा विजयराजेंचा भूतोना भविष्य विजय झालेला आहे। फक्त एकजुटीला विजय हा सगळ्यांनी घडून आणलेला। आज आम्ही अतिशय आनंदात आहे। ओके, धन्यवाद। तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत, या ठिकाणी विजयराजे पंडित असतील, अमरशिव पंडित असतील, यांच्यावर जे काही कार्यकर्ते प्रेम करणार आहेत आपण ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या ठिकाणी कशा प्रकारे विजयराजे पंडित यांच्यावर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये उत्साह साजरा करण्यात आहे। काय नाव आहे आपलं? नमस्कार, नाव सांगा आपलं? जगदीश काळे सर, राहणार कुठले? लुकामसला। बरं बरं बरं। काय सांगाल, आज विजयराजे आमदार झालेत गेवराईचे? विजयराजे आमदार झाले, महायुतीचं काम चांगलं आहे। अमरशिव पंडित साहेब यांचं गेवरा तालुक्यात काम चांगलं आहे आणि जे रनिंग आमदार आहेत लक्ष्मण पवार हे 5 वर्ष फक्त घरात झोपूनच राहिले, लोकांकडे लक्ष दिलं नाही। करोनाच्या काळामध्ये विजयसिंह पंडित असतील, अमरशिव पंडित असतील, प्रत्येक लोकांच्या दारापर्यंत गेले आणि अडचणीच्या काळापर्यंत गेले आणि हा विश्वास लोकांना दिला आणि प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक माणसाने विजयराजांना आमदार करण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपलं पूर्ण मत हे मतपेटीतून व्यक्त केलं आणि विजयसिंह पंडित साहेबांना 40,000 मताच्या लीडनी हे आमदार केलं आहे। आमचा बंजारा समाज गेवराई तालुक्यामध्ये ज्याच्या मागे खंबीरपणे उभा राहतो तोच आमदार हा आतापर्यंत विजयी झालेला आहे आणि आज मी तिला विजयराजाच्या पाठीमागे आमचा बंजारा समाज 90% आज उभा होता आणि बंजारा समाजाने विजयराजाला भरघोस असं मतदान केल्यामुळे आज विजयराजे निवडून आले आहेत आणि आमची जीत आहे। जय सेवालाल, जय सेवालाल। या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे, या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे, बंजारा समाज ज्याच्या बाजूने राहील तो गेवराई विधानसभेचा आमदार होईल असं आपण प्रतिसाद देतो। लोकनेते शिवाजीराव दादा पंडित यांच्या म्हणजे त्यांनी जे आव्हान केलं होतं गेवराई तालुक्याला, तर ते आज गेवराई तालुक्याने सर्व विजयराजेंची निवडणूक हाती घेतल्यामुळं आज विजयराजेंचा सर्वात जास्त मताधिकाऱ्यांनी विजय झालेला आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आनंद आहे। काय सांगाल आपण? आमचे गेवराई तालुक्यातून महायुतीचे जे उमेदवार होते विजयराजे पंडित साहेब यांना महायुतीचे उमेदवार असताना आणि ओबीसीचे सगळे लोक गेवराई तालुक्यात जास्त प्रमाणात असताना विजयराजेंना जवळपास 40-42 फरकाने निवडून दिल्याबद्दल आम्ही ओबीसीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो। ठीक, तर आपण पाहिलं आहे विजयराजे पंडित हे 40,000च्या पुढे मताधिक्य घेत आहेत आणि विजय झालेलेच आहे। जवळपास गेवराई मतदारसंघामध्ये आमदार झालेले आहेत। आपण प्रत्यक्षात या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। बघूयात आता कोण काय प्रतिक्रिया देते ते विजयराजे पंडित यांच्याविषयी काय म्हणतात लोकांचे आहेत, आपण सगळ्यांकडे येणार आहोत। तर आपण बघूयात सर्वप्रथम आपण कशा प्रकारे काय चाललं आहे। काय नाव आहे तुमचं? शिवाजी अंकुशराव काळे, राहणार कुठाले? लुकामसला। बरं, आता विजयराजे आमदार झालेत,
काय केलं पाहिजे आता विजयराजे यांनी? विकास केला पाहिजे. कोणता विकास करायचा आपल्याला? रोड बर बर बर. तुम्ही? रस्तोम कचरो हरकटे बर बर. लुखाम असला अरे सरी पब्लिक का लुखाम असल्याची आली का इथं? बर बर बर. आता आमदार झालेत विजयराजे, काय वाटतंय? रोड करून घ्यायचं आपलं. बर बर त्यांच्याकडून. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? मानमोडीची. बर बर. आता विजयराजे आमदार झालेत गेवराई मतदारसंघाचे, कसं वाटतंय आपल्याला? चांगलं वाटतंय. बर बर. काय केलं पाहिजे त्यांनी आता? विकास केला पाहिजे. काय विकास केला पाहिजे आता? काही जे सामान्य माणसाच्या अडचणीत हे दूर करण्यात ते पहिल्यापासून सक्षम आहे. तुमचं काय मत आहे? विकासच करायला बर बर. तर बघितलेलं आहे विजयराजे पंडित या ठिकाणी आमदार झालेत आणि गेवराई मतदारसंघाचा विकास त्यांनी केला पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी मत आहे. आपण या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे जे काही हितचिंतक आहेत, कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी मोठे दिवाळी साजरी केली जात आहे. आपण प्रत्यक्षात पाहूया. काय नाव आहे आपलं? जा चला चला आपण बघूयात या ठिकाणी बघूयात. बोलणार आहेत का आपण? हो बोलणार आहेत का? ओ सर, अरे या बाहेर या या या. नमस्कार नमस्कार. या ठिकाणी प्राध्यापक विनायक उबाळे सर आहेत. प्राध्यापक विनायक उबाळे आहेत. सर आपण आता विजयराजे आमदार झालेत, काय मत आहे आपलं? अरे बोला, आमदार झालेत विजयराजे पंडित, बोला बाबा तो राजा आहे. हां हां. बर बर. लक्ष्मण शिंदे बोलतो मला त्या राजाला लय कष्ट केले. बर बर. कितीच्या लीडने आमदार झालेत? 47 अठ्ठ्याऐंशी आला ना. बर बर. तुम्ही बोलणार का? हां बोला बोला. हा राजेसाहेब 40,000 लीडवर. बर बर. नारायण घोडे बोलतो. बर बर. बरं आता आमदार झालेत विजयराजे, कसं वाटतंय आता? एकदम चांगलं वाटतं. बर बर. काम करणारे माणूस विजयराजे. बर आम्हाला समाधान वाटत आले. बर 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 बर. चला तर शिक्षक जमता का प्रतिक्रिया? जमतं ना, नेतेत ना आपले. आपण घरात या ठिकाणी प्राध्यापक उबाळे आहेत, साहेबाच्या संस्थेवर ते कर्मचारी म्हणून काम करतायत. बघूयात आता उबाळे सरांची काय प्रतिक्रिया आहे. सर विजयराजे आमदार झालेत, काय वाटते आपल्याला? आम्हाला खूप मोठा अत्यानंद झालेला आहे. आदरणीय राज हे आमदारच होणार होते आणि त्यांना आता सध्या 27व्या फेरीमध्ये 40,000 मताची आघाडी आहे आणि आदरणीय राज आमदार झाले. त्याबद्दल आम्हा सर्व कार्यकर्ते आणि सर्व मंडळी, जेवढे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर प्रेम करणारी मंडळी, सर्वांचं आभार आणि अत्यंत प्रकारचं आभार मानण्याचं काम आमच्याकडे आहे. आभारी आहे सगळ्या मतदारांचे आणि आमदार झाल्याबद्दल खूप अत्यानंद वाटत आहे. ठीक आहे. आणि आता बघूत आपण गेवराई मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत ते कृष्णेवर जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत दिवाळी या कृष्णावर साजरी होत आहे. या ठिकाणी काही टाकळगावांचे कार्यकर्ते आहेत, बायासाहेबावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. विजयराजे आमदार झालेले आहेत, दिवाळी साजरी होते. बघूयात कार्यकर्ते काय म्हणतात. काय सांगाल विजयराजे आमदार झालेत आज? आम्हाला मनापासून आनंद झालेला विजयराजे आमदार झाल्याबद्दल आणि जे काही विकासाचे काही सिंचनाचे कामं आहेत ते सगळे कामं आता या कार्यकाळामध्ये पूर्ण केले जातील महायुतीच्या सरकारमध्ये. आता काय कामं केले पाहिजेत आता आमदार विजयराजे? सिंचनाचे कामं अगोदर महत्त्वाचे आहेत. सिंचन सगळ्यात महत्त्वाचं. सिंचनामुळे लोक शेतकऱ्याचं जे हित आहे ते सिंचनामध्ये आहे आणि सिंचनाची कामं याच्या अगोदर सुद्धा अमरशे पंडित साहेबांनी केलेले आहेत आणि यामध्ये आता या महायुतीच्या कार्यकाळामध्ये विजय पंडित निश्चित करतील ही आम्हाला खात्री आहे. असं वाटत होतं का आमदार होतील विजयराजे? आम्हाला पहिल्यापासून 100% खात्रीच होती की विजयराजे पंडित आमदार होणार आहेत आणि त्या हेतूनच आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आपण पाहिलं आहे विजयराजे पंडित हे नक्कीच आमदार होणार आहेत असा ठाम विश्वास गेवराई मतदारसंघातील जनतेला होता. त्याच्यामुळं आपण पाहत आहोत या ठिकाणी गेवराई मतदारसंघामधील जी जनता आहे ती अगोदरच या ठिकाणी विजयराजे आमदार होतील असं वाटत होतं. आणि या ठिकाणी सावता परिषदेचे तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत, सावता मंडपचे मालक आहेत गणेश काळे. गणेश विजयराजे आमदार झालेत, काय वाटते आपल्याला? विजयराजे आमदार होण्यासाठी आम्ही काय मेहनत घेतली हे फक्त आमच्या जीवाला माहीत आहे आणि राजे आमदार होणार होते हे असं आमचं म्हणणं आहे. आमचा आत्मविश्वास, आमचे कार्यकर्ते, गावातले खेड्यातले सगळ्या जणांचा एक्झॅक्ट रिपोर्ट होता. राजे आमदार 100% होणार आहे. ह्यावेळेस ज्योतिषवाल्यांचं सुद्धा ज्योतिष खोटं ठरणार होतं कारण एवढं कार्यकर्त्यांनी तनमन धनाने काम केलेलं आहे. तर आता आमदार झालेत, काय कामं केले पाहिजेत मतदारसंघ आता विधानसभेसाठी? आता पहिले आमच्या राजाला एक मागणी राहणार आहे. गेवराई तालुक्यामध्ये जनता दरबार भरला पाहिजे. महिन्यामध्ये एक वेळेस का होईना सर्कलचे काय काम आहेत, काय अडचणीत हे राजेंनी पहिली वेळेस जाणून घेतले पाहिजे. विकास काम तर होणारच आहे, याच्यात काही मार्गही शंका नाही आहे. बरं, तर आपण पाहिलं आहे विजयराजे आता नक्कीच आमदार झालेले आहेत आणि गेवराई विधानसभेची जिम्मेदारी त्यांच्यावर पडली आहे. गेवराईमध्ये विजयराजे पंडित यांनी जनता दरबार भरला पाहिजे अशी जनतेची मागणी आहे आणि जनतेला, सर्वसामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे. आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते. मामा कोणत्या गावचे आहेत? गोविंदवाडी. बरं बरं. आता विजयराजे आमदार झालेत, काय वाटतंय? चांगलं खुशी आहे, खुशी आहे, खुशी. बरं बरं. आता काय केलं पाहिजे?
आता धन्यवाद म्हणून मस्त आराम की साथ. बर बर तर आपण बघूयात. बोलणार आहेत का कोणी? बोलणार आहेत का? बोला चला चला बोला चला या ठिकाणी आपण बघूयात. आता त्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे. विजयराजे पंडित आमदार झाले आहेत आणि त्यांचे कृष्ण कार्यालयासमोर मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी कशा प्रकारे दिवाळी साजरी केली जात आहे कार्यकर्त्याकडून आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे प्रेम करणारे ही चिंतक मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. कृष्णाई कार्यालय आहे, भैयासाहेबांचं कार्यालय आहे. या ठिकाणी आता विजयराजे कामकाज पाहणार आहेत विधान आमदारकीचं आणि इथं सर्व मतदारसंघातील जनता या ठिकाणी मोठ्या संख्येने रोज हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि इथून गेवराई मतदारसंघाचं कामकाजाचा आराखडा या ठिकाणी सुरू होणार आहे. आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांच्यावर प्रेम करणारे जी शिवछत्र परिवारावर प्रेम करणारी जी जनता आहे आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करत आहे. कृष्णावर दिवाळी साजरी होत आहे दिवाळी. आपण बघूयात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय लोक बोलतात आणि विजयराजे पंडित यांच्याविषयी लोकांचं काय म्हणणं आहे. काय नाव आहे आपलं? संजय चव्हाण, राहणार कुठले? खांडवी. बरं बरं आता विजयराजे आमदार झालेत, काय वाटतंय आपल्याला? चांगलं वाटतंय, आनंद वाटतंय. बरं 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 काय केलं पाहिजे त्यांनी आता? त्यांनी काम विकास करायला पाहिजे. विकास करणार नंबर एक. बाबा, काय नाव आहे आपलं? बोला तुमचं नाव सांगा. हात लावणार बोला. असं राम चव्हाण आहे, राहणार कुठले? आंतरवली वावरे, बर 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 तांडा विजयनगर तांडा. बर बर रस्ता नाही आम्हाला. बर 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 आणि दैठण आंतरवली यांचं गाव आणि आमचं गाव एकच आहे. बर 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 आणि त्यांचा बी रस्ता नाही झाला ना आमचा नाही झाला. बर बर तेवढंच प्रश्न आमच्याकडून. बर 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 एवढा रस्ता व्हायला पाहिजे. आता पाहिलं आहे आपण आता प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. या ठिकाणी विजयराजे पंडित आमदार झाले आहेत आणि तंड्यावर जाण्यासाठी रस्ता त्यांनी सर्वप्रथम केला पाहिजे अशी यांची मागणी आहे. आपण जाणून घेणार त्या ठिकाणी काय लोक बोलतात ते आपण प्रत्यक्षात पाहूया. त्या ठिकाणी काय नाव आहे आपलं? नाव सांग आपलं. नाव सांग. बोला 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 चला. नाही रे प्यालेले लोक नको देतो. बोला या पूर्ण राऊंड घ्या. एक दम्माने घ्या. हां पाठीमागं घ्या. बोल ना 2 मिनटं. चल बस करा.